या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो परितोष खूप नाराज असतो. त्यामुळे दामिनी त्याला विचारत असते की काय झालं, तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे का? आणि त्यावेळी तो नाटक करत तिला सांगू लागतो की हो आत्या, माझ्याकडून ना खूप मोठी गडबड झाली आहे. आणि त्यावेळी दामिनी म्हणते की जे काही झालं आहे ते तू मला स्पष्टपणे सांग, मी तुला नक्की मदत करेल. आणि त्यावर मग तो परितोष तिला असं सांगू लागतो की अगं, माझी ना उद्या एका मिनिस्टरसोबत मीटिंग आहे, मला मुंबईमधली लोकल विकत घ्यायची होती त्या संदर्भात. त्या मीटिंगसाठी मला खूप कॅश लागणार आहे आणि मी घाई गडबडीमध्ये कॅशच्या बॅगऐवजी कपड्यांची बॅग घेऊन आलो. आणि हे ऐकून दामिनी म्हणते की मग आता काय करायचं ठरवलं आहे तू? तर तो परितोष म्हणत असतो की मलाच कळत नाही, कारण आधीच मला इकडचा एअरपोर्ट विकत घ्यायचा होता, पण तो माझ्या हातून गेला. आणि आता जर लोकलसुद्धा गेली ना तर मग मी मुंबईवर राज्य कसं करणार? आणि हे ऐकून दामिनी म्हणते की तू काही काळजी करू नको, मी तुला मदत करते. आणि मग ती त्या परितोषला विचारते की जर मी तुला मदत केली तर तू मला तुझा बिझनेस पार्टनर बनवशील का? आणि त्यावर तो परितोषही म्हणतो की हो आत्या, पण मला तुझ्याकडून खरंच पैसे घ्यावेसे वाटत नाहीत ग. पण दामिनी म्हणत असते की हे बघ, मी तुला आत्ता कॅश तर नाही देऊ शकत, पण माझ्याकडे काही दागिने आहेत, हवं तर तू ते दागिने ठेवून घे आणि तुझी ही गरज भागव, मग त्यानंतर आपण बघूयात पुढे काय करायचं ते. आणि दामिनीचं हे बोलणं ऐकून तो परितोषही खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे आत्या, आणि तू अजिबात काळजी करू नको, आजपासून तू माझी बिझनेस पार्टनर झालीस आणि तुझे ते दागिनेसुद्धा ना मी तुला 8 दिवसात परत करेल. आणि हे ऐकून दामिनी खुश होते, तर तो परितोष हसतच झोपी जातो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मारुती, पारू, गणी आनंदाने एकमेकांशी गप्पा मारत असतात. मारुती पारूला सांगत असतो की आता तू जास्त काम करू नको, आराम कर, लवकरच तुझं लग्न आहे. आणि त्यावरती पारूही लाजून हो म्हणते. आणि मग मारुती त्याच्या बायकोच्या फोटोकडे जातो आणि तिला सांगू लागतो की तुला माहिती आहे का काल काय घडलं? काल अहिल्या मॅडमने आपल्या पारूचा स्वीकार केला. त्यांनी मला शब्द दिला आहे की लवकरच आदित्य बाबांचं आणि पारूचं लग्न होईल. तू बघशीलच किती धूमधडाक्यामध्ये हे लग्न होतंय ते. आणि मग त्यानंतर तो पारूकडे जातो आणि तिला म्हणू लागतो की पारू बाळा, मला माफ कर, मी तुला खरंच खूप बोललो, पण माझ्याकडे तरी दुसरा काय पर्याय होता ग? मला खूप भीती वाटत होती, एका ड्रायव्हरच्या मुलीला अहिल्या मॅडम कधीच स्वीकारणार नाही असं मला वाटत होतं, पण शेवटी त्यांनी माझा विश्वास खोटा ठरवला. तुझ्यासाठी ना खरंच मी खूप आनंदी आहे. आणि आत्तापर्यंत मी तुला उगाच मालकीनबाई म्हणून हिणवत होतो, पण आता तू खरंच माझी मालकीनबाई होणार आहे. आणि त्यावर पारूही हसून म्हणते की बा, आता तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही छान होणार आहे. आणि त्या दोघांच्या या सगळ्या गप्पा सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो. तर मारुती त्याला म्हणत असतो की आदित्य बाबा, तुमचे आभार मानावे तितके कमी आहे. मी तुमच्यासमोर हारलो ना, या गोष्टीचं मला खरंच खूप समाधान वाटते. तुम्ही अहिल्या मॅडमला तुमच्या आणि पारूच्या नात्यासाठी तयार केलंत आणि आता लवकरच तुमच्या दोघांचं लग्नही होणार आहे. त्यामुळे खरंच मी खूप खुश आहे. आता मला जरी मरण आलं ना तरी काही हरकत नाही. आणि मारुतीचं ते बोलणं ऐकून आदित्य खाली मान घालतो. तर ती पारू म्हणत असते की बा, आता इतकं सगळं चांगलं घडतंय ना, मग तू उगाच वाईट बोलू नको. त्यावर मग तो मारुतीही हसतच हो म्हणतो. त्यानंतर आदित्य त्याला विचारतो की मामा, मी पारूसोबत थोडंसं बोलू का? आणि त्यावर मारुती म्हणतो की आता तुम्हाला माझ्या परवानगीची काही गरज नाही आहे, पारू तुमचीच आहे. त्यामुळे पारू तर खूपच खुश होते आणि मग आदित्य तिला बाहेर घेऊन जातो. तर मारुतीही म्हणत असतो की अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय दोघांचा. तर दुसरीकडे ती दामिनी तिचे दागिने घेऊन परितोषकडे येते आणि त्याला ते दागिने दाखवत म्हणते की इतके दागिने पुरतील ना? तर तो परितोष म्हणत असतो की अगं, मला नाही वाटत की या दागिन्यांमुळे काही फायदा होईल, कारण हे खूपच जुन्या पद्धतीचे दागिने आहेत. आणि त्यावरती दामिनी म्हणते की अरे, याला अँटिक ज्वेलरी म्हणतात आणि जी रेग्युलर ज्वेलरी असते ना त्याच्यापेक्षा याची प्राईस खूप जास्त आहे. वहिनींनी हे सगळे दागिने माझ्याकडे सांभाळण्यासाठी दिलेत, पण आता तुला गरज आहे ना, मग तू तुझ्याकडे ठेव. आणि ते ऐकून तो परितोषही खुश होतो आणि दामिनीला म्हणतो की आता तू अजिबात काळजी करू नको, मी लगेच जाऊन मुंबईची लोकल विकत घेतो. आणि मग त्यानंतर तो दामिनीकडे एक चावीसुद्धा देतो आणि तिला सांगतो की ही आहे तुझ्या नवीन ऑफिसची चावी, आजपासून आपण ऑफिशियल पार्टनर झालो आहोत. त्यामुळे दामिनी तर खूपच खुश होते.
दुसरीकडे आदित्य पारूला तिच्या खोलीत घेऊन येतो, तर पारू त्याला लाजून लाजून म्हणत असते की धनी, मला खरं खरं सांगा, तुम्हाला माझ्याशिवाय अजिबात करमत नाही ना, म्हणून तुम्ही हिम्मत करून देवयाईंना आपल्या नात्याबद्दल सांगितलं. मला तर ना विश्वासच बसत नाही आहे की आता लवकरच आपल्या दोघांचं लग्न होईल. आणि पारूचा तो उत्साह पाहून, आनंद पाहून आदित्य मात्र खाली मान घालतो. तर पारू त्याला विचारत असते की धनी, मला सांगा ना, तुम्ही देवयाईंना या सगळ्या गोष्टींसाठी कसं तयार केलं. पण मग त्याच वेळी प्रिया आणि प्रीतम त्या ठिकाणी येतात आणि प्रीतम म्हणतो की पारू, आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण आईला खरं तर तुमच्या नात्याबद्दल काही माहितीच नाही आहे. आणि प्रीतमचं हे वाक्य ऐकून पारूच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तिला समजतच नाही की प्रीतम नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. ती म्हणत असते की असं कसं, काल तर देवयाई म्हणाल्या ना की त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हे बघ, आम्ही आईसोबत खोटं बोललो आहोत आणि दादाने जे काही केलं ना ते माझ्या सांगण्यावरून केलं, त्यामुळे तू त्याच्यावर अजिबात चिडू नको. आणि मग ते नेमकं काय घडलं हे पारूला सांगायला सुरुवात करतात. तर काल मारुतीसोबत बोलणं झाल्यानंतर तो आदित्य खूप रडत असतो आणि म्हणत असतो की पारू, मी तुला आयुष्यभर तुझ्यासोबत चालण्याचं वचन दिलं होतं, पण मी 2 पावलंसुद्धा चालू शकलो नाही गं, मला माफ कर. आणि त्याच वेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्याला म्हणू लागतो की दादा, तुझं पारूवर प्रेम आहे ना, मग तू अशी हार मानू नको, तू जा आणि आईला सगळं काही सांग. पण आदित्य म्हणत असतो की अरे प्रीतम, मी आईला असं लगेच नाही ना सगळं काही सांगू शकत, आणि मारुती मामांनी सुद्धा मला 2 दिवसांचीच मुदत दिली. 2 दिवसात खरंच सगळं ठीक होणार आहे का नाही ना, मला कळतच नाही आहे की आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की दादा, तू काही काळजी करू नको, माझ्याकडे एक प्लॅन आहे, आईसोबत मी बोलतो, तू फक्त माझ्यासोबत चल. आणि मग त्यानंतर तो आदित्यला घेऊन अहिल्याकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अहिल्या, श्रीकांत आणि प्रिया देखील मारुती आणि पारूबद्दलच बोलत असतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो की मारुती असा अचानक घर सोडून का गेला. आणि तितक्यात प्रीतम आदित्यला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो की मला माहिती आहे मारुती मामाने असा अचानक घर सोडण्याचा निर्णय का घेतला. आणि त्यामुळे अहिल्या विचारते की प्रीतम, तुला खरंच यामागचं कारण माहिती आहे का. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो आई. आणि मग तो अहिल्याला असं सांगू लागतो की आई, तुला माहिती आहे ना, पारूला विषबाधा झाली होती, पण ती कशामुळे झाली होती माहिती आहे का, कारण मारुती मामांनी स्वतः तिला विष दिलं होतं. आणि हे ऐकून अहिल्याला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणू लागते की हे कसं शक्य आहे, आणि मुळात मारुतीने असं का केलं. आणि त्यावर मग प्रीतम तिला असं सांगतो की अगं, तुला पारूच्या आणि दादाच्या फ्रेंडशिपविषयी तर माहिती आहेच ना, आणि मारुती मामाला ना त्यांची फ्रेंडशिप मुळात पटतच नव्हती. त्याला सतत भीती वाटायची की दादाची आणि पारूची जी फ्रेंडशिप आहे त्यामुळे कोणीतरी पारूच्या कॅरेक्टरवर बोट उठवेल, तिचं लग्न जमणार नाही, आणि याच भीतीपोटी ना त्याने तिला विष दिलं. आणि हे ऐकून अहिल्या घाबरून म्हणते की मारुती असं कसं करू शकतो, आणि मुळात हे सगळं त्याच्या मनात येऊच कसं शकतं. आणि त्यावेळी प्रीतम असं म्हणतो की अगं, तुला माहिती आहे ना, मारुती मामा जुन्या विचारांचे आहेत, त्यांचा अजूनही गरीब श्रीमंत या गोष्टींवर विश्वास आहे. आणि त्याचमुळे त्यांना असं वाटत होतं की दादाच्या आणि पारूच्या मैत्रीमुळे कोणत्याच गोष्टींवर परिणाम होऊ नये, आणि म्हणून त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं. आणि त्यातच तू सुद्धा त्याला वचन दिलं होतंस की तू लवकरात लवकर पारूचं लग्न लावून देशील, पण मग नंतर तू विसरून गेली. त्याचमुळे मारुती मामाने तिच्या लग्नाच्या काळजीपोटी हे घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि प्रीतमचं हे सगळं बोलणं ऐकून अहिल्याला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणू लागते की मारुतीच्या मनात जर इतकं सगळं होतं तर तो माझ्याशी का नाही बोलला. आणि त्यावर आदित्य म्हणतो की तुला माहिती आहे ना मारुती मामाचा स्वभाव कसा आहे ते. आणि मग प्रीतम पुन्हा अहिल्याला म्हणू लागतो की आई, तू ना आता फक्त एक काम कर, मारुती मामाला आणि पारूला पुन्हा इथे बोलावून घे, आणि मारुती मामाला सांग की तुला पारूच्या आणि दादाच्या नात्याविषयी कोणतीच तक्रार नाही आहे, तुला त्यांचं नातं मान्य आहे, आणि तू पारूच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला सुद्धा तयार आहे. म्हणजे मग त्याचं सगळं टेन्शन दूर होईल आणि तो आनंदाने इथे राहील. आणि त्यावर मग अहिल्याही म्हणते की ठीक आहे, मी मारुतीसोबत बोलते, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग त्यानंतर ती आदित्यला मारुतीला आणण्यासाठी पाठवते. आणि मग त्यानंतर आदित्य प्रीतमला म्हणू लागतो की प्रीतम, आपण हे जे काही केलं आहे ना ते खरंच खूप डेंजरस आहे. आपण आईशी खोटं बोललो आहे, तिला मॅनिप्युलेट केलं आहे. पण प्रीतम त्याला सांगतो की दादा, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, आणि आधी तू पारूला इथे घेऊन तर ये, पुढे काय करायचं हे
आपण ठरवू. आणि मग त्यानंतर जेव्हा प्रीतम हे सगळं पारूला सांगतो तेव्हा पारू खूप चिडते. ती म्हणत असते की तुम्ही देवयानीसोबत खोटं का बोललात, मला तुमच्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला का कळत नाहीये, जेव्हा त्यांना सगळं खरं समजेल तेव्हा काय होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंच नातं खोट्यावर उभं राहत नाही. आणि पारूला इतकं चिडलेलं पाहून प्रीतम, आदित्य आणि ती प्रिया काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.